हाय फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सर्व खूप छान असाल। आजची आपली रेसिपी जी आहे ती आहे ठेचा चिकन फ्राय। आता त्याच्यासाठी आपण काय काय घेतोय ते आपण बघूया। आपण सर्वात प्रथम घेतली कोथिंबीर, त्याच्यानंतर आपण त्याच्यात थोडंसं आलं, अर्धा इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 10-12 लसणाच्या कळ्या आणि मिरची। आता मिरची तुमच्या अंदाजाने घ्या तुम्ही, कारण की हे माझा लहान मुलगा सुद्धा खाणार होता, त्यामुळे मी जास्त मिरची घेतलेली नाहीये, त्याला जास्त स्पायसी नाही चालत। सो त्यामुळे मी एकच मिरची घेतलेली आहे। सो बेसिकली मी हे हाताने कुटून घेते। मला हे ना ग्राइंडरमध्ये करण्यापेक्षा ना मला असं कुटायला आवडतं का तर आय एम नॉट ओल्ड ट्रेडिशनल वगैरे असं काही नाही, बट ना त्यातला जो मसाला आहे ना अर्धा अख्खा राहतो थोडासा, म्हणजे एकदमच असं बारीक ग्राइंड होत नाही। आता मी दाखवते ना तसा राहतो, त्यामुळे मला ते चांगलं असं कुटून घ्यायला आवडतं। आता चिकन आपण इथे धुवून ठेवलेलं होतं ऑलरेडी, त्याच्यामध्ये आपल्याला घालायची आहे हळद जरा जास्तच घालायची का तर थोडासा त्याचा जो वशाट आपण बोलतो ना चिकन थोडंसं हिवळण लागत नाही। त्याच्यानंतर आपल्या अंदाजाने आपल्याला मीठ घालायचं आहे, आणि मीठ घातल्यानंतर आपल्याला ह्याच्यामध्ये घालायचा आहे मसाला तुम्ही मालवणी मसाला घालू शकता, घाटी मसाला घालू शकता, तुम्ही नुसतं लाल तिखट जरी यूज केलं तरी चालेल। आणि मसाला घातल्यानंतर हे आपण आपला जो वाटलेला जो ठेचा आहे ना तो आपल्याला त्याच्यामध्ये घालून ते छानपैकी मिक्स करून घ्यायचा आहे। आता हा ठेचा जो आहे ते प्रॉपरली कोट करून घ्या, सर्व चिकनला छान असा मिक्स करा त्याला, आणि तो एकदम म्हणजे सगळीकडे त्याला बेसिकली सगळीकडे तुम्ही ते लागलं पाहिजे पूर्ण चिकनला। हे बघा हे असं। आता हे आपण चिकन एकदा त्याच्यामध्ये ते आपण ठेचा घातल्यानंतर आपल्याला दही घालायचं आहे ह्याच्यामध्ये। दही ऑप्शनल आहे, तुम्हाला जर थोडंसं आंबट टेस्ट हवी असेल तुमच्या चिकनसाठीला तर तुम्ही त्याच्यामध्ये दही ऍड करा, नाहीतर तुम्ही दही ऍड नाही केलं तरी चालेल। आणि दही ऍड केल्यानंतर तुम्हाला छान असं त्याला मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स केल्यानंतर आपल्याला हे जे आपलं मॅरिनेशन आहे ना ते ऍटलीस्ट 40 to 45 मिनिट्स ना रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा तुम्ही। फ्रीजरमध्ये नाही, रेफ्रिजरेटरमध्ये ठेवायचंय, फ्रीजमध्ये ठेवायचंय। आणि अर्ध्या तासानंतर ते जेव्हा आपण काढतो ना हे असं छान आपण मॅरिनेशन तयार करून आपल्या फ्रीजमध्ये ठेवून देऊया। फ्रीजमध्ये ठेवल्यानंतर आपण जेव्हा ते काढतो बाहेर तेव्हा ते जेव्हा तळायला घेतो ना तेव्हा ते एकदम असं क्रिस्पी होतं। आता हे आपलं मॅरिनेशन आपण अर्ध्या तासांनी काढलेलं आहे फ्रीजच्या बाहेर। आपण ऑइल गरम करायला ठेवलंय, गरम ऑइलमध्ये हे सोडा तुम्ही। एकदम नॉर्मल ऑइल जर तव्यात टाकलं आणि लगेच जर सोडलं तर ते चिकटणार तुमच्या कढईला किंवा तव्याला। आणि थोडंसं प्रिकॉशन्स घ्यावे लागतात हे करताना, कारण की आपण जेव्हा चिकन सोडतो कढईमध्ये खूप असं ते उडतं, आणि सगळं चिकन तुम्ही एकसाथ टाकू नका, कारण की काय होणार ना जर आपण एकसाथ टाकलं तर ऑइलचं टेम्परेचर पण आहे ते लो होऊन जातं। सो बेसिकली आपल्याला एक पीस टाकायचं आहे एका 4-4 सेकंड 4-4 5-5 सेकंडच्या डिफरन्सने। तर हे चिकन जे आहे आपल्याला दोन्ही बाजूनी छान असं गोल्डन ब्राऊन फ्राय करून घ्यायचं आहे। गोल्डन ब्राऊन कसं आहे माहिती का, चिकन जर तुम्ही जास्त कोणाला वाटेल हे करपलेलं चिकन आहे, हे करपलेलं नाहीये। तुम्ही जेवढा त्याला छान शिजवून द्याल आतून, मी हे कमी फ्लेमवरती केलेला आहे आणि त्याचा हा कलर असा गोल्डन ब्राऊन जो झालेला आहे तो कमी फ्लेमवरती झालेला आहे, त्यामुळे चिकन जे आहे कमी फ्लेमवरती आतून छान असं शिजतं। नाहीतर कधी कधी चिकन आतमध्ये कच्चं राहतं, फक्त वरचं जे आहे ते फक्त शिजतं। त्यासाठी आपण आपली जी फ्लेम आहे ती स्लो फ्लेमवरती आपल्याला हे चिकन फ्राय करून घ्यायचं आहे गोल्डन ब्राऊन होईपर्यंत। आणि ते एकदा छान असं गोल्डन ब्राऊन झालं की आपल्या आपण काढून घ्यायचं आहे ते छान असं, आणि इट्स रेडी टू सर्व। चिकन हे तुम्ही ग्रीन चटणी सोबत सुद्धा खाऊ शकता, बट आपण ऑलरेडी ती ग्रीन चटणीचाच प्रकार त्याच्यामध्ये ऍड केलेला आहे, तर तुम्ही तुमच्या कालवण भाताबरोबर सुद्धा खाऊ शकता हे चिकन। आणि अशा प्रकारे आपलं जे फ्राईड ठेचा चिकन जे आहे ते तयार झालेलं आहे, आणि खूप अप्रतिम टेस्ट लागते ह्याची, छान लागतं। तुम्ही ट्राय करा, हे नक्की ट्राय करा। आणि माझा व्हिडिओ आवडल्यास माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा। थँक्यू।